नमस्कार नमस्कार सर्वांना। तर आज मी बनवणार आहे पालक पनीर। त्यासाठी हे बघा, एक जुडी पालक घेतलाय, मी स्वच्छ धुवून घेतलाय, परत एकदा धुतलाय पाण्यानं। तर हे बघा, इथं मी पनीर घेतले, साधारण पाव किलो पनीर आहे। त्याचे असे बारीक पीस केलेत, कट केलेत मी ह्याला। हे बघा, त्याच्यासाठी इथं मी 4 पाकळ्या लसूण घेतलाय, एक तुकडा आल्याचा घेतलाय, इथं 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तर एक बघा, मी गॅसवर गरम पाणी होण्यासाठी ठेवते कढईमध्ये। आता ही पालक त्याच्यामध्ये टाकून घेऊ। पालक आपलं थोडं शिजवून घ्यायचं आहे, वाफवून। हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं पालकला। तर हे बघा, आपला पालक आता वाफवून झालेला आहे। आता मी ह्याला साईडला काढते। हे बघा, इथे मी पातेल्यामध्ये थंड पाणी घेतलंय। तुमच्याकडे फ्रीज मधलं असं पाणी तर ते पण घेतलं तर चालते पाणी। असं पाणी का बरं घ्यायचं, तर असं आपलं पालक छान हिरवागार राहतो, पालक असा कलर बदलत नाही, पालकाचा चेंज होत नाही, त्यासाठी असं पालक थंड पाण्यामध्ये टाकायचा। आता ह्याला साईडला ठेवून घेऊ आपण। तर हे बघा, मी कढई तेच घेतले। आता त्यात आपण पनीर थोडं हे करून घेऊ, तेलामध्ये थोडं पनीर आपण तळून घेऊ। तर हे बघा, आपलं तेल गरम झालं, त्यात आता पनीर सोडू आपण। असं जास्त गरम पण नाही, कडक तेल पाहिजे। छान गोल्डन कलर येऊपर्यंत परतून घेऊ त्याला थोडं। तर हे बघू शकता, आपलं पनीर तळलेलं आहे। मी ह्याला साईडला काढून घेते आता। असं केल्यामध्ये भाजीमध्ये छान चव येते पनीर खाताना। तर हे बघू शकता, मी ताटामध्ये काढून घेते। पण दुसऱ्या पण पनीर असं तळून घेऊ। तर बघू शकता, हे पण पनीर आपल्या तळलेले मी साईडला काढून घेते पण। तर हे बघा, आपले पनीर सगळे तळून झालेले आहेत, किती छान दिसतात बघा। अशा तळल्यामुळे जरा खाताना पण छान लागतात। तर बघा, हे बघा किती छान तळलात। तर हे बघा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक टाकून घेतलाय। आता त्यात ही मिरच्या टाकून घेते आणि मिक्सरला न पाणी घालता ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची। तर हे बघा, मी तर बारीक चिरून कांदा घेतलाय, इथं 2 लवंगा घेतल्यात, 2 मिरे घेतलेत, एक तेजपत्ता घेतलाय, एक दालचिनीचा तुकडा घेतलाय, इथं आलं लसूणची पेस्ट घेतली, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतली। तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही क्रीम घालू शकता, माझ्याकडे मलाई आहे म्हणून मी मलाई घेतली दुधावरची। चांगली याला फेटून घेतले मी। आता मी ती पनीर तळलेलंच तेच तेल घेतले, त्याच्यात थोडं जिरं टाकते। इथं आपली पालकची पेस्ट पण बनवून तयार आहे, खूप छान झाली बघा, हिरवीगार दिसते। असं थंड पाण्यामध्ये टाकलं का म्हणजे पालक आपली छान होते, कलर पण छान येते ह्याचा। तर हे बघा, आपले जिरे पण छान फुललेत। आता ही तेजपत्ता, लवंग, मिरे ही टाकून घेऊ, खडा मसाला। आता बारीक चिरलेला कांदा टाकू। आता छान मिक्स करून घ्यायला। कांदा छान लाल कलर येऊन तळून घ्यायचा छान। तर हे बघू शकता, आपला कांदा छान आता लाल झालेला आहे। ही आपण वाटलेले आलं लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून घेऊ। आता मी त्यातच थोडी हळद टाकून घेते, ही धना पावडर टाकून घेते, ही जिरा पावडर, चवीनुसार मीठ। मी हिरवी मिरची वापरली म्हणून मी हिरवी लाल मिरची टाकत नाहीये। इथे मी गरम मसाला टाकून घेते।
आता आपण पालकची पेस्ट केलेली टाकून घेऊ. इथे मी थोडं ते मिक्सरच्या भांड्याला राहिलं होतं पालक ते वाटलेलं, मग तीच पाणी मी धुवून घेतले भांडं, ते टाकते. मग वाया कशालाच घालवायचं म्हणून ते टाकले धुवून मी. तर बघू शकता आपली पालक कितीची भाजी छान दिसते. आता आपण ह्या छान शिजवून घेऊ पालकला. तर बघू शकता आपलं पालक पण छान शिजलेला आहे. ही भाजी एक नंबर होते, खायला खूप छान लागते. ही थोडी मलाई टाकून घेते मी. तर बघू शकता छान असं मिक्स करून घेतले मी. तर हे बघा मसाल्यामध्ये पण आपलं पनीर पण छान शिजलेलं आहे, बघू शकता. तर हे बघा आपली गरमागरम पालकची भाजी बनवून तयार आहे पनीरची. खूप छान झाली, मस्त टेस्टी झाली, एकच नंबर झाली भाजी. बघूनच तोंडाला पाणी सुटायलंय. सुगंध तर घरभर पसरलाय ह्याचा. बघा त्याच्यासोबत जिरा राईस आहे, कांदा लिंबू चपाती आहे. तुम्ही ही भाजी तंदूर रोटीसोबत पण खाऊ शकता. खूप छान झाली. कुठं हॉटेलला धाब्याला जायची गरज नाही, आपल्या घरच्या घरी कमी साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार आहे. बघा किती सुंदर दिसते, बघूनच तोंडाला पाणी सुटते भाजी. एक नंबर झाली, टेस्टी झाली भाजी. तर नक्की तुम्ही पण माझ्या पद्धतीनं बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. मी अशा पद्धतीने ही भाजी बनवते. कशी वाटली याची रेसिपी, आवडली का? आवडल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.